भंडारा जिल्ह्यातल्या 63 प्रकल्पांमध्ये 65% जलसाठा. रब्बी आणि उन्हाळी धानासाठी पाण्याची मागणी वाढली. मुबलक पाणीसाठा असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. सोलापूर करमाळा पादचारी रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाला अखेर सुरुवात. अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त. सांगली जिल्ह्यामधील मिरजमधल्या ख्वाजा शमशुद्दीन शामना मीरा साहेब दर्ग्यावर भाविकांची गर्दी. मीरा साहेबांच्या तुरबतीवर गलेफ अर्पण करण्यासाठी तृतीयपंथीयांची देखील रीत. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यामधील केत्तूरमधल्या पुरातन कीर्तेश्वर देवस्थान इथं शिव महापूजा आणि 8 दिवसीय सप्ताहाचं आयोजन. अधिकाधिक संख्येनं दर्शनासाठी येण्यास भाविकांना आवाहन. विदर्भाची प्रतिपंढरी असणाऱ्या नाथ नगरी ढवा इथं यात्रोत्सवाला उत्साहामध्ये सुरुवात. यावर्षी तब्बल 200 क्विंटल महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार. या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी. नाशिक जिल्ह्यातल्या प्रतिजेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीमध्ये 15 दिवसीय यात्रोत्सवाला सुरुवात. रात्री केलेल्या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला. गॅस कटरच्या सहाय्यानं चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून आतमधला कॅश लंपास केल्याची घटना परभणीमधल्या पालम इथं घडली. चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जळगावच्या अंमळनेरमध्ये एका तरुणाच्या लग्नामध्ये तब्बल 30 घोडे नाचवले. घोड्याचं नृत्य पाहण्यासाठी वराडींची आणि परिसरामधील ग्रामस्थांची एकच गर्दी. हा अनोखा सोहळा सोशल मीडियावर व्हायरल. इस्कॉनकडून पंढरपूरच्या विठुरायाचा विदेशामध्ये सुद्धा प्रचार आणि प्रसार. 170 देशांमधील भक्तांना इस्कॉनकडून आमंत्रण. हंगेरी, रशिया, अमेरिका आणि इटलीमध्ये विठ्ठल भक्तांची पंढरपुरात दर्शनासाठी मांदी आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यामधील कुंडल इथं विषारी साप सापडला. प्रशांत गायकवाड यांच्या घरामध्ये दोरी समजून उचलायला गेले असता निघाला फुरसे जातीचा दुर्मिळ साप. सर्पमित्र हनुमंत माळी यांच्या मदतीनं सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामधील सातपुडा पर्वतरांगेमधील पुरातन नवनाथ महाराज इथं धर्मनाथ बीज निर्मिती निमित्त भाविकांची दर्शनासाठी आलोट गर्दी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. निसर्गरम्य वातावरणामध्ये यात्रोत्सवाला सुरुवात. रत्नागिरीच्या कारवाची वाडीतील भराडी देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात. उद्या देवीचा अभिषेक करण्यात येणार. राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येणार.